रसिक मित्रांनो, या ठिकाणी होळीचं जे पूजन आहे ते कसं करतात दुसऱ्या दिवशी हे आपण बघत आहे या ठिकाणी. तर रसिक मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघत आहात की होळीचा याला पाडवा असं म्हणतात. आणि हे पाडव्याचं जे आहे तर तुम्ही बघू शकता या गावामध्ये कशी प्रथा आहे. होळीचा पाडवा या सुनेगाडी वाडी गावामध्ये आणि ही जुनी प्रथा अजूनपर्यंत या ठिकाणी जोपासल्या जात आहे. तुमच्या गावामध्ये अशी जुनी प्रथा जोपासता का? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे की एक जुनी प्रथा ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जोपावत आहे. आणि बरेचसे नवीन सुद्धा आताचे जे मुलं आहे आपल्या वयोगटातले 30, 35, 40 वर्षाचे ते सुद्धा ह्या ठिकाणी आवर्जून जे होळीचा जो पाडवा म्हणतात ते या ठिकाणी साजरा करत आहे. तर पूर्ण गाव या ठिकाणी जमलेलं आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलं दाखवलंच आहे. किती सुंदर असं या ठिकाणी प्रथा चालू असते. जुनी पद्धत आहे पण अजूनपर्यंत ती जोपासण्याचा प्रयत्न जोपात आहे. तर तुमच्याकडं कुठं अशी प्रथा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता सर्व गाव या ठिकाणी बघण्यासाठी जो पाडवा आहे तो साजरा करण्यासाठी बघा तुम्ही. या ठिकाणी प्रचंड गर्दी जी पूर्ण गावाने या ठिकाणी केलेली आहे. मारुतीचं मंदिर आहे समोर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये हे गाव जो आहे ते होळीचा पाडवा या ठिकाणी साजरीकरण करत आहे. तुम्ही बघू शकता खूप आनंदमय वातावरण आहे. तुम्ही बघू शकता सर्व वयोगटाचे लोक जिकडं तिकडं बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. तर खूप छान आणि खूप सुंदर या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आताचे तुम्हाला सांगतो मित्रांनो 5 वाजलेले आहे आणि या वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता महिला मंडळसुद्धा किती आवर्जून या ठिकाणी बघण्यासाठी आलेलं आहे. तुम्ही बघू शकता गर्दी आणि बऱ्याच लांबूनसुद्धा लोक या ठिकाणी बघण्यासाठी येतात. तर हा पाडवा आपण होळीचा पाडवा या ठिकाणी साजर करत आहेत. आणि त्याचा आनंद घेण्यासाठी सर्व वयोगटाचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत.